चंदगड तालुक्यातील मजरे कारवे इथल्या स्वराज्य मल्टीपर्पज हॉलमध्ये इंडिया आघाडीच्या वतीनं संविधान बचाव मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. माजी जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पा भोगण यांनी मेळाव्याचं प्रास्ताविक करताना महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी चंदगडची जनता तुमच्यासोबत राहील असा विश्वास व्यक्त केला. यानंतर चंदगड तालुक्याच्या वतीनं आमदार सतेज पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी देशाची घटना वाचवण्याची सर्वांची जबाबदारी असल्याचं सांगितलं. संविधान वाचवणं म्हणजे नेमकं काय? ज्या कर्तृत्वानं नेतृत्वानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटना दिली. या देशाची लोकसंख्या 30 कोटीवर होती, आज 130 कोटीवर पोहोचली, तरी घटना ही घटना बाह्य झाली नाही. हे कर्तृत्वान काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं. म्हणजे आज देखील देशाची लोकसंख्या 130-40 कोटीवर गेली, तर त्या घटनेच्या आधारावरच हा देश चालतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अडाणी आणि अंबानीलाही एक मताचा अधिकार आणि गरीबातल्या गरीब माणसाला सुद्धा एक मताचा अधिकार देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या संविधानाने दिले हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं. आमदार पाटील यांनी भाजप संपूर्ण देशात हुकुमशाही पद्धतीनं काम करत असून महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका न घेता त्या संपुष्टात आणून हुकुमशाही राज्य चालवण्याचा भाजपचा डाव असला तरी कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेनं इंडिया आघाडीला साथ देण्याचं ठरवलं असल्याचं सांगितलं. 2024ची निवडणूक या देशातली शेवटची निवडणूक असणार आहे बंधूंनो, हे लक्षात ठेवा. या निवडणुकीमध्ये आज भाजप हे 400 सीटचा आकडा कशासाठी म्हणतंय? 2/4 बहुमत हे कायदा आणि घटना बदलायसाठी या ठिकाणी आपल्याला वाटतं 400 आकडा हे आकडा सांगताय. हा आकडा मटक्यातला आकडा नाही आहे, तर हा आकडा 2/4 या ठिकाणी कायदा करण्यासाठी या ठिकाणी आहे. हा आकडा त्यांना 400 पाहिजे, ते घटना बदलायसाठी पाहिजे. ज्यावेळी हा आकडा पार पडू राज्यसभा आणि लोकसभा, त्यावेळेस घटना बदलता येते, नाही तर घटना बदलू शकत नाही, हे आपण लक्षात ठेवा. आणि म्हणून ही 400ची लढाई त्यांची चालू आहे. 400चा आकडा कुठून आला? बहुमत कितीला लागतं? 250-300ला बहुमत या ठिकाणी लागतं. तुम्हाला 400 सीटा का मिळवायच्या? तर 400 सीटा मिळवायचं कारणच एवढं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलायची आहे, म्हणून आज 400 सीट यांना निवडून आणण्याचं काम त्यांना करायचं. एकदा जनतेनं कार्यक्रम करायचा ठरवलं तर मग नक्की भाजपचा कार्यक्रम होणार. ही निवडणूक आता महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी नसून ती भाजप विरुद्ध जनता अशी झाल्यानं कार्यकर्त्यांनी ताकदीनं कामाला लागावं असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. आपण आता काळजी करू नका. आमचं काय होणार, कसं होणार, काय होणार, जाहिराती एवढ्या येतात, आमचं होतंय टीव्हीवर, रेडिओवर, काय काळजी करायचं कारण नाही. एकदा जनतेनं ठरवलं कार्यक्रम करायचा तर नक्की भाजपचा कार्यक्रम होणार. ही निवडणूक आता लोकसभेची जनतेची निवडणूक आहे. मी गेले महिनाभर सांगतोय, ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती नाही आहे, ही निवडणूक जनता विरुद्ध भाजप आहे. आणि म्हणून जनतेची निवडणूक आहे, ही महाविकास आघाडीचा विजय असणार नाही. ज्यावेळी लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे सत्ता येईल, इंडिया आघाडीचे सत्ता येईल, त्यावेळी मी म्हणणार आहे की ही सत्ता इंडिया आघाडीची नाही, महाविकास आघाडीची नाही, तर या भारतातल्या सामान्य जनतेची सत्ता आलेली आहे, हे दाखवून देण्याचं काम येणाऱ्या लोकसभेमध्ये आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. 400 पारचा आत्मविश्वास असणारं भाजप फोडाफोडीचं राजकारण का करतंय असा सवालही आमदार पाटील यांनी उपस्थित केला. आम्ही पांढऱ्या कपड्यावर कमी जरी स्टेजवर असलो तरी पुढे बसणाऱ्या माणसाच्या मनामध्ये प्रत्येकाला माहित आहे की निवडणुकीची वाट बघताय. जो उद्धव ठाकरे साहेबांच्यावर अन्याय झाला, जो पवार साहेबांच्यावर अन्याय झाला, काँग्रेस फोडाचं काम केलं, भाजपला एवढा आत्मविश्वास आहे निवडून याचा, तर मग फोडाफोडीचं राजकारण तुम्ही का करताय? तुम्हाला वाटतंय मोदी साहेबांचं काम चांगलं झालं, 10 वर्ष आम्ही शेतकऱ्याला न्याय दिला, भगिनींना न्याय दिला, रोजगार वाढवलाय, गरीबाला न्याय दिला, तर मग फोडाचं राजकारण तुम्ही का करता हा प्रश्न आमच्या समोर आहे. याचाच अर्थ त्यांचा आत्मविश्वास गेलेला आहे, त्यांच्यामध्ये शाश्वत नाही. आपण ही निवडणूक एकट्याच्या ताकदीवर निवडून येऊ शकत नाही, हा विश्वास भाजपला झालेला आहे. आणि म्हणून शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, काँग्रेस फोडली, पक्ष फोडला, नेते गेले, तरी कार्यकर्ते मात्र ठाम आहे, हे इथं उपस्थितांच्या या ठिकाणी दिसून येईल.
यावेळी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील यांनी आत्ताचं सरकार हे भूलथापा मारून जनतेमध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम करतंय, त्यामुळे हे सरकार उलथवून टाकण्यासाठी महाविकास आघाडीला ताकद आणि शक्ती देण्याचं काम करत येत्या लोकसभेत महाविकास आघाडीचा उमेदवार बहुमतानं निवडून आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमर चव्हाण, शिवसेनेचे प्रभाकर खांडेकर, जे.बी. पाटील, विष्णू गावडे, रामराजे कुपेकर, कॉम्रेड संपत देसाई यांनी मनोगतातून इंडिया आघाडीचा लोकसभेचा उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला। यावेळी विद्याधर गुरबे, एम.जे. पाटील, विक्रम पाटील, सचिन घोरपडे, विशाल पाटील, गोविंद पाटील, मल्लिकार्जुन मुगेरी, अशोक जाधव, विद्या पाटील, विलास पाटील, शिवप्रसाद तेली, शिवाजी तुपारे, बाळाराम फडके, देवाप्पा बोकडे, बसवंत अडकुरकर, तात्यासाहेब देसाई, संजय पाटील, शिवाजी सावंत, संदीप नांदवडेकर, भरवाण्णा पाटील, नितीन फाटक यांच्यासह इंडिया आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।